चैत्र शुद्ध एकादशी 8 एप्रिल 2025 रोजी असून यात्रा कालावधी दिनांक 2 एप्रिल ते 12 एप्रिल आहे। या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात। वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागा स्नान करतात। तसेच चैत्र महिन्यात कावडी स्नानासाठी देखील कावडी घेऊन मोठ्या प्रमाणात भाविक येतात। भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करता यावे यासाठी दगडी पुलाजवळील नगर परिषदेच्या बंधाऱ्यातून 250 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे। चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळे येऊन पाणी जास्त काळ साठल्याने पाणी घाण झाले होते। नदीपात्रातील शेवाळे व घाण पाणी वाहून जावे यासाठी पिराच्या कुरोली येथील बंधाऱ्यातून गुरसाळे येथील बंधाऱ्यात व गुरसाळे येथील बंधाऱ्यातून दगडी पुला शेजारी असलेल्या बंधाऱ्यात पाणी घेऊन ते पाणी चंद्रभागा नदीपात्रात 250 क्युसेसने सोडण्यात आले आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी सचिन इतापे यांनी कार्यकारी अभियंता भीमा पटबंधारे विभाग व पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून नगर परिषदेच्या बंधाऱ्यामधून चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले। नगर परिषदेच्या बंधाऱ्यामधून भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याने व चैत्र यात्रेमध्ये भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे।